शुभ संध्याकाळ. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वजण वेटिंग करून किंवा आपण आता एक जी फिक्स वेळ आहे, होतं काय की वेगवेगळ्या शाळांच्या वेळा थोडस वेगवेगळ्या असल्यामुळं आपण एक जी वेळ आहे तर ती थोड्या दिवसात फायनल करणार आहोत. संध्याकाळच्या सेशन्स मध्ये ती असेल आणि तुम्हा सर्वांना कदाचित हे जे काही कन्सेप्ट आहेत तर ते आवडत असावेत म्हणून वेगवेगळ्या शाळा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत आहेत. वेगवेगळे मुलं त्याच्यामध्ये, त्याची जी संख्या आहे तर ती दिवसेंदिवस वाढते आणि म्हणून आपण एका फर्म अशा पॉलिसीवर येणार आहोत. आपली जी काही आपल्या पिरियडची वेळ आहे ती सुद्धा आपण निश्चित करणार आहोत. हरकत नाही, बऱ्याच पालकांचा तसा आग्रह होता म्हणून आपण आज ही 7:15ची वेळ घेत आहोत. चला, वर्गीकरण हा जो घटक आहे या संदर्भामध्ये आपण याच्या अगोदर वर्गीकरणावर आधारित दोन घटक किंवा पहिला घटक शब्दसंग्रह हा पूर्ण केलेला आहे. दुसरा आहे आकृत्या आणि तिसरा आहे संख्या. या तीनही घटकांच्या बाबत एक गोष्ट महत्वाची आहे, ती अशी आहे की तीन त्यातले जे पर्याय आहे हे समान गुणधर्माचे असतात आणि चौथा जो पर्याय आहे तर तो काय असतो, वेगळा असतो आणि तोच आपल्याला शोधायचा असतो. बरोबर. मग शब्दांच्या बाबत आपण काल काही गोष्टी बघितल्या, त्यानंतर आज आपण आकृत्यांच्या बाबत काही सराव घेणार आहोत. आता आकृत्यांच्या बाबत काय असतं बघा, या प्रश्नात 4 आकृत्या दिलेल्या असतात. या 4 आकृत्यांमध्ये गटात न बसणारी आकृती आपल्याला शोधायची असते. बघा, ही आकृती शोधताना तिचा आकार, त्यानंतर त्या आकृतीमध्ये असणारे त्या आकृतीमध्ये झालेला बदल, बघा कोणकोणत्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या असतात. तर त्या आकृतीचा आकार कसा आहे, त्या आकृतीमध्ये नेमका कोणता बदल घडलेला आहे, किंवा त्या आकृतीमध्ये असणारे ते जे काही चिन्ह असतील किंवा ते जे आकार आहे हे घड्याळाच्या दिशेने आहेत की घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आहेत. घड्याळाची दिशा म्हणजे काय, घड्याळाच्या काट्याची दिशा. बरोबर. घड्याळाच्या काट्याची दिशेने म्हणजे काय, उजवीकडून काटा फिरणे आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे उलट दिशेने तो काटा फिरतो. त्यानंतर बघा, त्या आकृतीमध्ये काही जे ठिपके दिलेले असतात. बरोबर. मग त्या ठिपक्यांची संख्या असेल, त्या ठिपके खाली वर अशा पद्धतीने असू शकतात. म्हणजे ठिपके हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर त्या आकृतीमध्ये असणाऱ्या जे काही रेघा आहेत, चिन्ह असतील किंवा त्या रेघांमध्ये, चिन्हांमध्ये, त्या संख्येमध्ये त्यांच्या असणारे जे काही बदल आहे या गोष्टीचं आपण बारकाईने निरीक्षण करायचं. बघा, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की वर्गीकरण म्हणजे काय, तर तुमची निरीक्षण क्षमता चेक करण्यासाठी अशा प्रकारे प्रश्न आपल्याला दिलेले असतात. आणि म्हणून जर आपलं निरीक्षण क्षमता चांगली असेल, ती उत्तम असेल, तर निश्चितपणे आपल्याला त्याचं जे काही अचूक उत्तर आहे तर ते शोधता येतं. अशा निरीक्षणाने व अशा प्रकारच्या प्रश्नांच्या सरावाने आकृती ओळखणं आपल्याला सहज शक्य होतं. आणि म्हणून आकृत्यामध्ये असणाऱ्या 3 ज्या आकृत्या आहेत त्याच्यामध्ये साम्य असतं, तर चौथी आकृती ही थोडीशी वेगळी असते. आणि ती वेगळी का आहे हे आपण सरावाने तुम्हाला त्या गोष्टी सहज जमणार आहेत. हरकत नाही. मग याच्यामध्ये आणखी ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत तर त्या कोणत्या आहेत, आकृत्यांची रचना व आकार, या गोष्टी आपण ध्यानात घेणं गरजेचं आहे. आकृत्यांचा आतील भाग, त्या संदर्भात आपण निरीक्षण असणं गरजेचं आहे. आकृत्यांमधील रेषा, बिंदू, चिन्हे यांचे स्थान व दिशा. बरोबर. काही पूर्वेला असेल तर काही पश्चिमेला असेल, दक्षिणेला असेल किंवा उत्तरेला असेल. थोडक्यात त्यांच्या दिशा आणि त्यांचं स्थान म्हणजे ठिकाण हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, आकृत्यांचे आरशातील व पाण्यातील प्रतिबिंब. आता आकृतीच्या आरशातील प्रतिबिंब म्हणजे काय, त्याचा डाव्या बाजूला असणारा जो भाग आहे तर तो उजवीकडं हे आरशाच्या प्रतिमेत दिसतो. लक्षात आलंय. आरशाच्या प्रतिमेमध्ये डाव्या बाजूचा जो भाग आहे तो उजव्या बाजूला दिसतो किंवा उजव्या बाजूचा भाग जो आहे तर तो डाव्या बाजूला दिसतो. म्हणजे काय, मध्ये जर आरसा असेल तर अशा पद्धतीचं चित्र आपल्याला दिसतं. त्यानंतर पाण्यातील प्रतिमा. पाण्यातील प्रतिमा कशी ओळखायची, समजा बघा, आता आपण सहज जर फिरत फिरत एखाद्या तळाच्या काठावर गेलो आणि तिथे सहज जर आपलं स्वतःचं प्रतिबिंब दिसलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते. काय होतं की आपलं डोकं हे त्या ठिकाणी खाली दिसतं आणि पाय वर दिसतात. म्हणजेच काय, पाण्यातील प्रतिबिंबामध्ये वरची बाजू खाली दिसते आणि खालची बाजू वर दिसते. यावर आधारित साधारणतः
म्हणजे अगदी 2-2 प्रश्न असतात, आरशातील प्रतिमा असेल किंवा पाण्यातील प्रतिमा असेल, त्यावर आधारित सराव तर आपण घेणारच आहोत. पण या अशा आकृत्यांमध्ये देखील अशा प्रकारच्या आकृत्या येऊ शकतात आणि तुम्हाला त्या ओळखून तुम्ही त्या प्रश्नाचं अचूक असं उत्तर तुम्हाला देता येतं. आता भरपूर मुलं जॉईन झालेत. एकदा प्रत्येकाने थोडंसं हाय टाका, म्हणजे मला कोणकोणते विद्यार्थी आहेत हे थोडंसं लक्षात येईल. मग आपण त्या प्रश्नांचा सराव घेऊया. टाकावर हाय. यस, व्हेरी गुड. भरपूर प्रतीक्षा गुंजाळ आहे, ईश्वरी रहाणे, चला, समृद्धी, साईराज रहाणे, चैतन्य, प्रिया गाडे, व्हेरी गुड. त्यानंतर आणखी तनिष्क दिवे, उत्कर्ष हसे, सतीश पवार साई, यस, कुणाल मस्के, भरपूर मुलं आहेत. सतीश नितीन रहाणे, तनिष्क सातपुते, हरकत नाही. दिवसेंदिवस संख्या वाढते, आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही आणखी तुमचे जे काही मित्र मैत्रिणी असतील जे तुमच्या शाळेमध्ये आहेत की ज्यांना कसं जॉईन व्हायचं, छोटीशी गोष्ट असते पण कदाचित माहित नसते. मग जर आपण आपल्या मित्राला मैत्रिणीला किंवा ज्या काही आपले सवंगडी आहेत त्यांना जर आपण नेमकेपणाने सांगितलं, यस साईराज हाय, व्हेरी गुड, तर त्यांना सुद्धा हे जे काही सेशन आहे तर ते काय होईल, जॉईन करता येईल. बरेच मुलं काय होतात, रेकॉर्डेड व्हिडिओ बघतात, परंतु लाईव्ह मध्ये जर तुम्ही असाल तर त्याचा आणखी फायदा होतो. म्हणजे काय होतं, तुम्हाला प्रत्यक्ष कम्युनिकेशन होतं, प्रत्यक्ष आय कॉन्टॅक्ट ज्याला म्हणतो, त्यात तुमच्या गोष्टी शिकल्या जातात तर त्या आणखी चांगल्यापणे समजतात. बरोबर. तेजस्विनी खताळ, यस हाय, ओके. चला आपण पुढे जाऊया. आता बघा याच्यामध्ये काय म्हटलंय, आकृत्यांमधील रेषा बिंदू. आता ही माहिती तर आपण बघितली. आकृत्या घटीवत प्रतिघटीवत फिरून दिसणारी स्थिती. घटीवत उजव्या बाजूने, घटीवत म्हणजे काय, डाव्या बाजूने फिरून त्याच्यामध्ये जर काही बदल असतील तर त्यावर त्या अनुषंगाने आपल्याला वेगळी आकृती शोधावी लागते. आपण सुरुवातीला काही उदाहरणं बघू. बघा, गटात न बसणारी आकृती शोधून योग्य तो पर्याय निवडा. आता ह्याच्यामध्ये काय होतं बघा, ह्याच्यामध्ये 4 आकृत्या दिलेल्या आहेत. आपण जर सहज निरीक्षण केलं, बघा आकृती दिसते तुम्हाला व्यवस्थित. मुद्दा मी थोडासा फॉन्ट वाढवतोय, दिसली. आता गटात न बसणारी आकृती शोधून योग्य तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे. यस, आता बघा पर्याय क्रमांक 1 म्हटलंय, कुणी म्हटलंय, साईश रहाणे. बर, बाकीचं तेजस्विनी म्हणते पर्याय क्रमांक 2. आणखी बाकीच्या मुलांचं काय म्हणणं आहे? यस, उत्कर्षा, तनिष्का, ओके. 2-2 पर्याय बरेच जण म्हणतात, पण तो 2 पर्याय का आहेत जर आपण सहज आकृतीचं निरीक्षण केलं, बघा याच्यात काय आहे, साधारणतः हे गोलाच्या काय स्थितीवरून काही बदल आहे का हे आपण लक्षात घ्यायचा. बर, तो एक असेल. आणखी काय आहे, त्यानंतर बघा आता इथं काय दिलं, पूर्ण इथं असं आयताकृती भाग दिला आणि 2 रेषा दिल्या. ह्या साईडला त्या 2 रेषा आहेत, या साईडला 2 रेषा आहेत, 3 रेषा आहेत, या साईडला पण 3 रेषा आहेत. पण आणखी एक महत्वाचा बदल आहे, तो कोणता, बघा या ठिकाणी वर हा जो कट सदर आकृतीमध्ये कोपरा कापलेला नाही, उर्वरित 3 आकृतीमध्ये कोपरा कापलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर आहे. बघा हा जो भाग आहे कोपरा या ठिकाणी कापलेला आहे आणि या ठिकाणी कापलेला आहे. बाकीचा भाग जो आहे हा सर्वसाधारण काय आहे, सारखाच आहे. या ठिकाणी गोल दिलेला आहे, पण मात्र ह्या आकृतीमध्ये काय आहे, दोन्हीही कोपरे सारखेच आहेत. म्हणजेच काय, पर्याय क्रमांक 2 याचा गुणधर्म कसा झाला, वेगळा झाला. येते लक्षात, कोपरा कट आहे. आता एक्सप्लेनेशन समोर होतं म्हणून आपल्याला सोपं गेलं, हरकत नाही. तुम्हाला तो सराव व्हावा म्हणून आपण 2 प्रश्न सोडवून दिले. पुढचा प्रश्न आता लक्षात घ्या. येस, कोपरा कट आहे, व्हेरी गुड. पुढचा प्रश्न असा आहे, आपल्याला गटात न बसणारी आकृती शोधायची. टाका उत्तर. मला वाटतं उत्तर तुमच्या समोर आहे, तरी काही नाही टाकलं. बाकीच्या आकृत्या, बरोबर, ऑप्शन नंबर 4 हे तुम्हाला सोडून दिलेलं आहे. पहिल्या 3 आकृत्या या तिरप्या आहेत. बघा ही तिरकी रेषा तुम्हाला दिसते, तिरकी दिसते, ही सुद्धा थोडीशी तिरकी आहे, पण ही मात्र काय हॉरिझॉन्टल आहे किंवा आडवी आहे. येते लक्षात. म्हणून पर्याय क्रमांक 4 ही आकृती जी आहे तर ती वेगळी आहे, गटात न बसणारी अशी आहे. यस, व्हेरी गुड. आदित्य काय म्हणतो, पर्याय क्रमांक 2 वाटतोय त्याला?
का पुढच्या प्रश्नाचं दिलं? आदित्य, बाकीचे मुलं 4 देत आहेत, आदित्य म्हणतोय 2. चला हरकत नाही, या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन आपण जास्त वेळ घालवणार नाही. पुढचा प्रत्यक्ष प्रश्न घेऊ प्रॅक्टिस सेशन मधला आणि पुढे जाऊ. टाका बरं उत्तर, बघू आता कोण किती शार्प आहे. फास्ट उत्तर द्या. साईश राहणे म्हणतो 3, 4, बाकीच्या. चला एक्सप्लेनेशन मध्ये तुम्हाला उत्तर प्रतीक्षा पर्याय क्रमांक, तेजस्विनी पर्याय क्रमांक 1, 4 बघा वेगवेगळे उत्तर. उत्कर्षा, श्रेया, तनिष्क पर्याय क्रमांक 3 म्हणजे बघा 3, 4 म्हणजे थोडस कन्फ्युजन आहे मुलांचं. आता आपण निकष काय लावतो? प्रत्येकाचा निकष हा वेगळा असू शकतो, परंतु एक सर्वसामान्य निकष तो शोधायचा असतो, बरोबर. आता आपण याचं निरीक्षण करू. बघा आता ही आकृती तुम्हाला आयताकृती दिसते, ही आयताकृती दिसते, ही आयताकृती, ही आयताकृती, याच्याबद्दल कोणाला काही शंका नाही, बरोबर. आता दुसरा निकष लावायचा, तो काय? साधारणतः याच्यामध्ये असणारा जो बाण आहे तर तो काय करतो? बघा हा बाण जर असा आलाय तर याने काय केलं? हा जो पार्ट आहे आणि असा एक पार्ट तयार केला, साधारणतः समान आकाराचे हे पार्ट तयार झाले, म्हणजे त्याने त्याचे निम्मा निम्मा भाग केला. येते लक्षात? आता हा सुद्धा जो बाण आहे याने सुद्धा काय केला? हा हाफ पार्ट केला ना, हा हाफ पार्ट केला, त्रिकोण त्रिकोण सारखे झाले. येते लक्षात? मग पर्याय क्रमांक 3 मध्ये सुद्धा काय आहे? हाफ हाफ दोन्ही पण, म्हणजे एका आकृतीचा निम्मा निम्मा भाग तयार होतो. म्हणजेच काय? येते लक्षात? हे बघा आता हा त्रिकोण आपण लक्षात घेऊ आणि हा त्रिकोण लक्षात घेऊ, म्हणजे निम्मा निम्मा भाग झाला. पण याच्या बाबत काय घडलं? हा त्रिकोण असा झाला आणि हा चौकोन अशा पद्धतीचा झाला. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर आहे. कुणाल, कुणाल मस्के सुद्धा पर्याय क्रमांक 4 सोबत आहे. म्हणजे तुमच्या आता लक्षात आलं, बरोबर. चला पुढच्या आकृतीचा आपण सराव करू आणि टाका उत्तर. अतिशय सोपा भाग आहे, फक्त निरीक्षण क्षमता तुम्हाला वापरायची. यस, पर्याय क्रमांक 2 पवार साई, तनिष्का सातपुते. बर, आणखी कुणी पर्याय क्रमांक 2 म्हणते? उत्कर्ष असे सुद्धा पर्याय क्रमांक 2. कुणी 4? साईश, श्रेया, कातोरे पर्याय क्रमांक 2 सोबत. बर चला बघूया आपण. साईश राणे म्हणतो पर्याय क्रमांक 3. चला पुढे जाऊ. प्रिया गाडे म्हणते पर्याय क्रमांक 4. समृद्धीचं म्हणणं आहे, समृद्धी बोराडे पर्याय क्रमांक 2. चला म्हणजे तुम्ही विचार करताय, बरोबर, आपापल्या पद्धतीने तो निकष लावताय. काय असेल रे निकष किंवा पर्याय क्रमांक किती येतो? चला चैतन्यने सांगितलं पर्याय क्रमांक 3. चला पुढे भरपूर मुलं जॉईन आहेत बघा, जवळपास 25 ते 30 मुलं जॉईन आहेत. यस, पवार साई. हे बघा आता याच्यातून लक्षात घ्या, पहिल्या आकृतीमध्ये काय आहे? आता इथं 2 भाग करतो, 2 भाग करतो, 2 भाग करतो, हा निकष लावणार. हा 2 भाग असे सारखे होत नाही बघा, हे पण कमी जास्त आहे. म्हणजे तो निकष पहिल्या प्रश्नात जो लावला तो इथं लागत नाही. आता याच्यात काय होतं बघा, हा कोपरा आहे, ह्या कोपऱ्यातून हा बाण आलाय. इथे लक्षात, ह्याच्यात काय घडलं? दुसऱ्या आकृतीत पण हा बाण त्या कोपऱ्यातून आलाय, बरोबर. चौथ्या आकृतीच्या बाबत पण काय घडलं? बाण कोपऱ्यातून आला, म्हणजे काय? कोणातून आला, मात्र इथं हा रेषेकडून आला. येते लक्षात? म्हणून पर्याय क्रमांक 3 ज्या ज्या मुलांनी दिलं, प्रिया पर्याय क्रमांक 2 सांगते, आणखी प्रिया गाडे. तुझं लक्षात आलं का? हे बघ होतं काय की ह्या कोपऱ्यातून हे बाण आलेत, बरोबर, कोपऱ्यातून, हे मात्र रेषेवरून आलाय. येते लक्षात? म्हणजे कोणातून. लक्षात आलं? म्हणून पर्याय क्रमांक 3. यस, आता म्हणते पर्याय क्रमांक 3. चैतन्य म्हणतो पर्याय क्रमांक 3च. चैतन्य शिरसाट. चला यस, आता सर्वजण म्हणतात. साई पवार, हरकत नाही. तुमच्या लक्षात आलं ना, मूळ मुद्दा लक्षात आला, हरकत नाही. पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर आहे. आता मात्र तुम्ही प्रश्न क्रमांक 5 चं निरीक्षण करा. साईचं काय म्हणणं आहे? पर्याय क्रमांक 2 साई पवार 1, अखिलेश 2, बर, तनिष्का 3, समृद्धी 2, पवार 1, श्रेया
एक. बघा, मत भिन्नता आहे, म्हणजे तुम्ही जे लॉजिक लावताय ना, चैतन्य 2. बर, चला ऑप्शन नंबर 2. बऱ्याच मुलांनी ऑप्शन नंबर 3 तेजस्विनी म्हणते पर्याय क्रमांक 3 आहे उत्तर. साई पवार म्हणतो 1, 2. म्हणजे थोडस कन्फ्युजन आहे. आता आपण लक्षात घेऊ. आता निकष लावताना बघा, हळूहळू तुमचा सराव होणार आहे. आकृत्यामध्ये वेगवेगळे निकष आपण लावायचे असतात. हे बघा, आता याच्यामध्ये काय आहे बघा, 1, 2, 3 4 बाजू आहेत याला. 4 बाजू सर्व आकृत्यांमध्ये आहे. ही गोष्ट कॉमन आहे, बरोबर. मग आता 4 बाजू आहे इथपर्यंत आपल्या लक्षात आलं. आता याच्या जर बाजू आपण बघितल्या तर ह्या किती आहेत? 1, 2, 3. तुम्हाला थोडीशी हिंट देतो मग तुमच्या लक्षात येईल. ह्याच्या किती आहेत? 1 आणि 2. ह्याच्या किती आहेत? 1, 2, 3 आणि 4. ह्याच्या बाबत 1, 2, 3, 4 आणि 5. बघा लॉजिक कसं डेव्हलप होतं हे तुम्ही लक्षात घ्या. ह्याच्या किती आहेत? 4 ह्या कॉमन आहेत, बरोबर. ह्या किती आहे? 4 बाहेर, बरोबर. ही आतली किती आहे? 4. बाहेरची किती आहे? 4. आता आपण काय लक्षात घ्यायचं बघा, याच्यामध्ये काय 4 वजा 3 बाजू किती राहतो? 1. येते लक्षात? 4 वजा 2 बाजू किती राहतात? 2. येते लक्षात? ह्या 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वजा 4 बाजू किती होतात? 1. येते लक्षात? त्यानंतर याच्यामध्ये किती? 1, 2, 3, 4, 5 वजा 4 बरोबर 1. म्हणजे ह्या ठिकाणी काय झालं? पर्याय क्रमांक 2 मध्ये 4 वजा 2 बरोबर किती झाले? 2. इतर बाबतीत काय झालं? 4 वजा 3 1. येते लक्षात? 5 वजा 4 1, 5 वजा 4 1. मात्र दुसऱ्या आकृतीमध्ये काय झालं? 4 वजा 2 बरोबर 2. यस साई. येते लक्षात? पर्याय क्रमांक 2 आला. पण त्याचं उत्तर का आलं हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे बघा, स्कॉलरशिप परीक्षेचं हेच वैशिष्ट्य असतं. प्रश्न दिलेला असतो, आपण काय करायचं असतं त्याच्यावर वेगवेगळ्या अँगलने विचार करायचा असतो. हा निकष बसतो का? तो निकष बसतो का? आणि निकष काय आहे तर आपण ज्यावेळेस असा सराव घेतो त्यावेळेस ते सर्व निकष तुमच्या लक्षात येतात. हो सर, साई पवार. येस, व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला एक वेगळा प्रश्न अनुभवायला मिळाला, बरोबर. होतं काय शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये बघा, प्रश्नांचा सराव म्हणजे कोणत्या प्रकारच्या प्रश्नांचा आपण सराव करतो यावरून आपल्याला ते यश मिळवता येतं, बरोबर. आणि आपलं जे बुक आहे किंवा पुस्तक आहे SDA रायझिंग स्कॉलर राज्यस्तरीय प्रावीण्य वर्ग प्रश्नपेढी, त्याच्या त्या शब्दातच त्याचं महत्व आपण दिसतंय. राज्यस्तरीय म्हणजे काय? स्टेट लेवलला जे मुलं येतात त्या मुलांना ज्या प्रश्नांचा सराव होणं गरजेचं आहे अशा त्या प्रश्नपेढीतला हा प्रश्न असल्याने तुम्हाला 1, 2, 3 निकष लावून मगच तो प्रश्न विचारलेला आहे. आणि अशा पद्धतीचा प्रश्न थोडासा फिरवून विचारलेला असतो. पण मग जर तुम्ही त्या पद्धतीचं जर लॉजिक लावलं तर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर येतं. चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 6. टाका बरं उत्तर. आपण सर्वांना संधी देऊ. भरपूर मुलं जॉईन होत आहेत. पर्याय क्रमांक 4 तनिष्का. बर, श्रेया, तेजस्विनी फास्ट उत्तर येत आहेत. पवार साई, सईश, कुणाल, भरपूर मुलं उत्तर देत आहेत. ऑप्शन नंबर 2 यस. काहींनी मात्र आदित्यांनी पर्याय क्रमांक 4 दिला. आता त्यांनी कोणता निकष लावला माहिती नाही. बरं आदित्य, तू सांग बरं कोणता निकष लावला? टाक बरं उत्तर. तुला पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर वाटतं. याचं कारण काय आपण थोडस बघूया. अखिलेश म्हणतो पर्याय क्रमांक 2. प्रत्येकाचा विचार, प्रत्येकाची बुद्धी, प्रत्येकाची निरीक्षण क्षमता ही वेगवेगळी असू शकते. यस, आता मात्र 2 श्रेया म्हणते पर्याय क्रमांक 2. चला पुढे फास्ट. स्कॉलरशिप परीक्षा म्हणजे काय? प्रश्न असतात 75, वेळ असते 1.5 तासांची. याचा अर्थ काय? एका प्रश्नासाठी किती वेळ येतो? 1 मिनिट आणि साधारणतः 20 सेकंदापर्यंतच कालावधी असतो. त्यामुळे आपल्याला जे थिंकिंग आहे हे फास्ट व्हायला पाहिजे. याच्यामध्ये आपल्याला काय डिस्क्रिप्टिव्ह प्रश्नांची उत्तरं लिहिणं अपेक्षित नाहीच आहे. 2 त्रिकोणी आहे. चला साईशने उत्तर, साईश रहाणेचं म्हणणं आहे 2 त्रिकोणी आहे.
यस त्रिकोणी आहे. आणि आणखी एक जर गोष्ट लक्षात घेतली, त्याने एक निकष सांगितला, आणखी दुसरा निकष कोण सांगते रे? साईशचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक 2, कारण आकृती ही त्रिकोणी आहे असं त्याला वाटतं. त्रिकोण पण नाही, हा थोडासा कर्व आहे. चला ठीक आहे, त्याचं म्हणणं ते आहे. बाकीची मुलं, याचं एक्सप्लेनेशन आपल्याला असं देता येईल बघा. या ठिकाणी हा जो पार्ट आहे हा याला अटॅच आहे, येते लक्षात? दोन्ही पण पार्ट, हा पण पार्ट याला अटॅच आहे, हा पण याला अटॅच आहे, हा सुद्धा याला अटॅच आहे आणि हा अटॅच आहे, म्हणजे त्याला तो लागून आहे. मात्र हा जो गोल आहे, हा गोल काय आहे? ह्या त्रिकोणापासून सुट्टा आहे. येस सर, त्याला बाहेरून चौकोन नसून गोल आहे. बर, बाहेरून चौकोन नाही, ठीक आहे, त्याने त्या पद्धतीचा विचार केला. म्हणजे असं वेगवेगळा निकष आपण लावू शकतो. येते लक्षात? मला वाटतं आपली वेळ फास्ट होते. चला पुढे जाऊया फास्ट मध्ये. चला फास्ट मध्ये आता यातले काही प्रश्न मात्र आहे ना तुम्ही स्वतः सोडवायचे, बरोबर? आणि मग आता तुमच्यात पण ती चर्चा होणं गरजेचं आहे. तुम्ही पुस्तकं घेतलेली आहेतच. प्रश्न क्रमांक 7 हा मी तुमच्यासाठी सोडतोय आणि त्याचं उत्तर जो हुशार मुलगा असेल तो त्या चार्टवर टाकेल, म्हणजे आपल्याला कळेल नेमकं कोणामध्ये किती हुशारी आहे. कारण आता ही सगळी राज्यातली क्रीम आहे. राज्यातील शाळेतल्या वेगवेगळ्या शाळेतील हुशार मुलं याला जॉईन झालेत, म्हणून मी तुमची हुशारी चेक करण्यासाठी काही प्रश्न सोडतो. बाकीचा आपला वेळ थोडासा कमी आहे, मी फास्ट पुढे जातो. प्रश्न क्रमांक 8 टाका उत्तर. एक्सप्लेनेशन फटफट तुम्हाला देतो आणि पुढे जातो. चला सर, उत्तर 2, 4. चला थोडस कन्फ्युजन. मी प्रश्न क्रमांक आता 8च्या बाबत बोलतोय. हा, प्रश्न क्रमांक 7चं उत्तर मुलांनी द्यायचंय. मला प्रश्न क्रमांक 8चे उत्तर, ऑप्शन नंबर 3. बर, यस, व्हेरी गुड. श्रेया मात्र म्हणते 4, तनिष्का पण म्हणते 3. चला, साईश म्हणतो 4, म्हणजे थोडंसं कन्फ्युजन. फास्ट उत्तर देतो. बघा या ठिकाणी किती हे पंचकोन आहे, 1 2 3 4 5, बरोबर? ही पंचकोनाला पंचकोन जोडले आहे. या ठिकाणी काय आहे? षटकोन, षटकोनाला षटकोन जोडलेला आहे, येते लक्षात? या ठिकाणी काय आहे? पंचकोन, याला मात्र काय जोडला? षटकोन, येते. आणि ह्या गोलाला हा गोल जोडलाय, म्हणजेच काय? असतात AEIOU. बघा याच्यामध्ये काय आहे? AEIOU ई आहे. के मात्र काय आहे? कन्सोनंट आहे, येते लक्षात? वॉवेल्स म्हणजेच काय? आपण त्याला स्वर आणि व्यंजन असं मराठीत म्हणू शकतो. के हा वेगळा आहे. बघा आपल्याला बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा इंग्लिशच्या नॉलेजचा फायदा झाला. किती सोपं आहे की नाही? मुलं बघतात हा कोपरा याच्यात आहे, हा कोण याच्यात आहे. याही पेक्षा जास्त महत्वाचा निकष काय? के इज डिफरंट बिकॉज इट इज नॉट वॉवेल. येते लक्षात? तर स्वर नाही. AEIOU येते लक्षात? येत असेल तर यस टाका. पुढे जाऊ फास्ट, वेळ आपल्याला कमी आहे. चला पुढचा प्रश्न घ्या. वॉवेल आला, येते लक्षात? AEIOU हे स्वर आहेत. हे याचं स्पेलिंग असणाऱ्या शब्दाच्या पुढे एन लागतो, बरोबर? येस 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 येस, इतर शब्दाच्या पुढे एन लागत नाही. इंग्रजीतला निकष आहे. व्हेरी गुड. चला पुढे 10वा प्रश्न फास्ट. वेळ किती राहील? येस, चला जाऊया. सुटतील प्रश्न आपल्याला पटपट. 10वा, येस, पर्याय क्रमांक 3 सोबत जात आहेत. ऍब्सोल्युटली राईट. मला वाटतं जर तुम्ही इतके मुलं सर्व पर्याय क्रमांक 3 म्हणतायत तर तुम्ही सर्वजण बरोबर आहात. तुमचं उत्तर बरोबर आहे. आणि आता बाकीच्या मुलांनी सुद्धा लाईव्ह सेशनला जॉईन व्हावं. कारण काय होतं, आपण जर सगळ्याच गोष्टी एक्सप्लेनेशन करून त्यांना सांगितल्या तर मग त्यांना सेशनला जॉईन होण्याची गरजच पडत नाही. आता सेशनला जेवढे आहेत तेवढ्यांचं प्रत्येक 100% उत्तर 3 आहे. बघा
तुम्ही उत्तर जे टाकलेलं आहे ते बरोबर आहे, हा वरती कोपरा आहे, हा साईडला आहे, त्या मानाने हा असा असा असणं गरजेचं होता, हा तिथं नाहीये आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 वेगळं आहे. तुमचं अचूक उत्तर आहे. पुढे जाऊ आपण फास्ट, जास्त वेळ आपल्याला नाहीये म्हणून फास्ट पुढे जाऊया. चला, चौकोन त्रिकोण, पंचकोन चौकोन, षटकोन पंचकोन आणि त्रिकोण त्रिकोण, टाका उत्तर. बघा मी प्रश्न सांगण्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्याचं उत्तर दिलंय. मी वाचला असा की तुम्हाला त्याचं उत्तर आलंय. साई पवार, व्हेरी गुड. येते लक्षात. 4 3 5 4 बरोबर. बाजू मोजायच्या, इथे 4 आहेत 5 आहेत, म्हणजे एकने बाजू कमी होते, 4 आणि 3. हे बघा 1 2 3 4, 4 वजा 3 बरोबर 1. इथं काय 5 वजा 4 बरोबर 1. इथं काय 6 वजा 5 बरोबर 1. इथं काय 3 वजा 3 बरोबर 0. यस, व्हेरी गुड. पुढे जाऊ. काही प्रश्न तुम्ही सोडवायचे, त्याकरता आपण पर्याय क्रमांक यस हा बघा, करा विचार. प्रश्न क्रमांक 12चा, प्रश्न क्रमांक 12चा विचार करा आणि उत्तर टाका. येते पर्याय क्रमांक 3 टाकलाय. बर, काहींनी 4 टाकलाय. आता ज्यांनी 3 टाकला किंवा 4 टाकला, तुम्ही तुमचं जे काही एक्सप्लेनेशन आहे ना ते चार्टवर टाकायचंय. मी तर याचं एक्सप्लेनेशन देणारच आहे, परंतु तुम्ही स्वतः काय होतं 3 सोबत जास्त मुलं जात आहेत. बर, याचं एक्सप्लेनेशन तुम्ही चार्टवर टाका. प्रत्येकाकडे पुस्तकं आहे. चला पुढचा प्रश्न 13. काही प्रश्नांची उत्तरं ही तुम्ही स्वतः सोडवायची. त्याचं कारण असं आहे, सगळं जर सांगितलं तर शिकण्यातली मजा येत नाही आणि ज्ञानाची उर्मी आतून आली पाहिजे. बरोबर ना? शिकण्याची उर्मी जर आतून आली तर ज्ञानाची खरी जी मजा आहे, त्यातला जो आनंद आहे, तर तो चाखता येतो किंवा तो आपल्याला अनुभवता येतो. मला हे करायचं, हे ज्यावेळेस तुमच्याकडून आतून येतं त्यावेळेस तुम्हाला ते कसं आलं हे शोधण्यात किंवा त्याच्यामध्ये वेळ घालवण्यात जास्त मजा येते. चला, सोपं सोपं आहे. प्रश्न क्रमांक 14 सांगतो आता. चला पटकन, मला वाटतं किती वेळ, 2 मिनिट आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा. हे अटॅच 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 आहे, त्या तुलनेत हे अटॅच नाही. त्यानंतर 3 आणि 2, 3 आणि 2, 3 आणि 2, इथं मात्र एकच आहे. सर्वसाधारण आहे म्हणून मी तुम्हाला फास्ट सांगितलं. त्यानंतर 15वा प्रश्न. आपण याच्या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असे आहेत की आपण काय करणार आहे, टेस्ट मध्ये ते तुम्हाला विचारणार आहे. चला 15व्या प्रश्नाचं उत्तर फास्ट. क्वेश्चन नंबर 15, टाका उत्तर. 4 4 4. भरपूर जण 4 म्हणतायत, मात्र तुमचं उत्तर काहींनी 3 टाकलंय. बघा, हा जो बाण आहे या ठिकाणी काय झाला, हा लाईनला अटॅच झालाय. बाकीच्या या गोष्टी सारख्या आहेत. इथं काय झाला, हा बाण या लाईनला अटॅच आहे, हा बाण या लाईनला अटॅच आहे. इथं मात्र ह्या चंद्रकोरेला तो अटॅच आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 ज्या मुलांनी उत्तर दिलं दे आर ऍब्सोल्युटली राईट. ठीक आहे. 16वा प्रश्न, शेवटचा. 1 मिनिट, आपल्याकडं आपल्या सेशनसाठी सुद्धा 1च मिनिट बाकी आहे. चला, शेवटचा प्रश्न, टाका उत्तर. निरीक्षण क्षमता हा घटकच मुळात तुमचं जे ऑब्झर्वेशन स्किल आहे तो चेक करण्याचा आहे. यस, पर्याय क्रमांक 4 भरपूर मुलं म्हणतायत. साई पवार असेल, श्रेया काटतोरे असेल, श्रेया यस 4 सोबत जाते. चैतन्य सुद्धा 4 आणि बरोबर आहे. बघा, या ठिकाणी बाण आणि याच्यामध्ये हे 2 मोकळे आहेत. बाण आणि इथं हा जो शेडेड पोर्शन आहे याच्यामध्ये हे 2 मोकळे आहेत. त्या तुलनेत या बाण आणि हा शेडेड पोर्शन एकच आहे. हरकत नाही. सर्व मुलांनी आता काय करायचंय, आपलं रोजच्या रोज सेशन्स होतील आणि तुम्ही तुमच्या पालकांना याची आयडिया द्यायची. आपण काय करतोय की तुमचे ऍडमिशन फिक्स करतोय. याच्या व्यतिरिक्त आणखी असणारे जे काही क्वेश्चन्स आहेत तर ते आपण डाऊट सेशन साठी देणार आहोत आणि फक्त जे मुलं फी भरतील किंवा त्या क्लासमध्ये जॉईन असतील त्याच मुलांना आपण डाऊट सेशनच्या त्या गोष्टी देणार आहोत. तर प्रत्येकाच्या पालकांना तुम्ही तसं बोला आणि एक फोन करा
बरोबर, म्हणजे आपल्याला तुम्हाला डाऊट सेशनचा सुद्धा अनुभव देता येईल. भरपूर वेळ होऊनही भरपूर मुलं जॉईन झालीत. मला वाटतं आकडा किती मुलं आहेत, हरकत नाही. तुमचं सर्वांचं स्वागत. याचा अर्थ तुम्हाला त्याचं महत्व निश्चितच पोहोचलेलं आहे. येस, ठीक आहे. तुम्हाला रात्रीच्या किंवा गुड नाईट, रात्रीसाठीच्या तुम्हाला शुभेच्छा.